मार्केटमध्ये मिळणारी चकली भाजणी न वापरता घरगुती साहित्यांमध्ये 1 किलो प्रमाणात चकली भाजणी कशी बनवायची व त्यापासून खुसखुशीत काटेरी संपेपर्यंत कडक कुरकुरीत राहणारी चकली कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही बघू शकाल मस्त खमंग कुरकुरीत चकली झालेली आहे। अगदी संपेपर्यंत ती तशीच कडक कुरकुरीत राहते। खूप छान कडक कुरकुरीत झालेली आहे। आतून मस्त पोकळ झालेली आहे व अजिबात ही चकली तेलकट होत नाही। माझ्या पद्धतीने प्रमाण घेऊन चकली बनवली तर चकली अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही बघू शकाल अजिबात कुठेही आपल्या हाताला तेल लागलेलं नाही। खूप सोप्या पद्धतीने 1 किलो प्रमाणामध्ये परफेक्ट रेसिपी आज मी वाटी व ग्रॅमच्या मापाने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग चकली बनवायला सुरुवात करूया। 1 किलो चकली भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। साधारण अर्धा किलो आपण तांदूळ घेतलेला आहे। ज्या तांदळाचा भात मोकळा सुटसुटीत होतो असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे। अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम तांदूळ आहे, एक मोठी वाटी। त्याचबरोबर 200 ग्रॅम आपण चणा डाळ घेतलेली आहे। 100 ग्रॅम आपण साबुदाणा घेतलेला आहे। हा छोटा साबुदाणा आहे, तुम्ही नॉर्मल जो मोठा मीडियम साईज साबुदाणा असतो तो सुद्धा वापरू शकता। 100 ग्रॅम पांढरी उडदाची डाळ, 100 ग्रॅम मूग डाळ, 20 ग्रॅम धने व 20 ग्रॅम आपण जिरे घेतलेले आहे। हे प्रमाण अगदी अचूक आहे। साबुदाण्याऐवजी तुम्ही इथे पाऊण वाटी पोहे सुद्धा वापरू शकता। एक आपण कढई घेतलेली आहे, कढई हलकीशी गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये अर्धा किलो आपण तांदूळ टाकून घेतलेला आहे। सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे चकली भाजणी बनवताना आपण जो तांदूळ वापरतोय त्या तांदळाचा भात मोकळा सुटसुटीत होतो असा आपल्याला तांदूळ वापरायचा आहे। तुम्ही इथे रेशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता। मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटं तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान कडक कुरकुरीत होईपर्यंत तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अजिबात तांदळाचा रंग आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही। हलकासा लालसर रंग यायला सुरुवात झाली की तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। साधारण 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। तांदूळ चांगला भाजला गेलेला आहे, छान सुगंध सुटलेला आहे। तांदूळ आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही एखादं मोठं ताट घ्यायचं आहे किंवा एखादी परात घेऊ शकता, त्यामध्ये हे संपूर्ण भाजलेले जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये आपण 200 ग्रॅम चणा डाळ टाकून घेऊया। 200 ग्रॅम म्हणजेच 1 कप इथे आपण चणा डाळ वापरलेली आहे। डाळ देखील आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे। एक सतत डाळ हलवत राहायची आहे। हलकासा रंग चेंज झाला की डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे। तांदूळ ज्या परातीमध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत त्याच ताटामध्ये आपण चणा डाळ काढून घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये पुन्हा आपण 100 ग्रॅम मूग डाळ टाकून घेऊयात। मूग डाळ देखील आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। ही सर्व जिन्नस भाजताना एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायची आहे, त्यामुळे चकली खमंग कुरकुरीत होते। साधारण 2 मिनिटांमध्ये मूग डाळ चांगली भाजली जाते। रंग हलकासा चेंज झालेला आहे। मूग डाळ आपण ताटामध्ये काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये 100 ग्रॅम आपण पांढरी उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे। डाळ देखील पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली भाजून घ्यायची आहे। चकली बनवताना सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण ज्या डाळी किंवा जे साहित्य घेतलेलं आहे ते भाजताना एकदम स्लो फ्लेमवर भाजायचे आहे, त्यामुळे ती कडक कुरकुरीत होतात व चकली भाजणी दीर्घकाळ टिकली जाते, अजिबात खराब होत नाही। त्याच कढईमध्ये आपण साधारण अर्धा कप साबुदाणा टाकून घेतलेला आहे। साबुदाणा देखील आपण 100 ग्रॅम घेतलेला आहे। ही सर्व जिन्नस आपल्याला एकाच वाटीने घ्यायची आहेत। आता त्याच कढईमध्ये 20 ग्रॅम आपण धने टाकून घेतलेले आहेत। 20 ग्रॅम म्हणजे साधारण पोहे खाण्याचे 2-2.5 चमचे आपण धने घेतलेले आहेत। धने व जिरे आपल्याला 20-20 ग्रॅम घ्यायचे आहेत, म्हणजे 2 ते 3 चमचे धने घ्यायचे आहेत व 2 ते 3 चमचे आपल्याला जिरे घ्यायचं आहे। धने व जिरे देखील हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, एकदम जास्त खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे नाही। सर्व जिन्नस आपण त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। साधारण सर्व जे आपण साहित्य घेतलेले आहे ते एकाच वाटीने घेतलेले आहेत। सर्व जिन्नस घेताना आपल्याला एकाच वाटीने घ्यायचे आहे। तुम्ही इथे ही साहित्य ग्रॅमच्या मापाने नसाल घेणार तर वाटीच्या मापाने तुम्हाला थोडक्यात सांगते। 2.5 कप आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे, 1 कप चणा डाळ घ्यायची आहे, अर्धा कप आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे, त्याच कपाने अर्धा कप आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे, अर्धा कप साबुदाणा व 3 चमचे धने व 3 चमचे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। सर्व साहित्य भाजून चांगली थंड झाली की आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे व चक्कीवरून एकदम बारीक दळून आणायचे आहे। हे पीठ आपल्याला रवाळ किंवा एकदम दाणेदार ठेवायचं नाही, नाहीतर चकल्या तुटल्या जातात, त्यामुळे एकदम बारीक पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। संपूर्ण जिन्नस आपण चक्कीवरून दळून आणलेले आहेत। एकदम छान स्मूथ पीठ तयार झालेलं आहे। आता आपण ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात।
चकली खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तेलाचं मोहन. तेल आपल्याला किती प्रमाणात घ्यायचं, ज्या वाटीने आपण साहित्य घेतले आहे त्या वाटीने पाऊण कप आपण तेल घेतलेलं आहे. साधारण वजनी प्रमाण म्हणाल तर इथे आपण 100 ml तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं धूर सुटेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं व पिठावरती टाकून घ्यायचं आहे. चकली बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1 किलो प्रमाणात चकली भाजणी बनवणार असाल तर आपण ज्या वाटीने साहित्य घेतलेले आहे त्या वाटीने पाऊण कप आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल सुरुवातीला खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे. साधारण मिनिटभराने आपल्याला हाताने हे संपूर्ण तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. चकली भिजवण्यासाठी आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण माप घेतलेले आहे त्या वाटीने 2 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे. पाणी चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल हलकंसं कोमट झालेलं आहे. आता आपण या पिठामध्ये हात घालू शकाल इतपत हलकंसं कोमट झालं की हाताने चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. साधारण अर्धा मिनिट संपूर्ण हे तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे. चकली बनवताना सर्वात महत्त्वाची दुसरी टिप्स म्हणजे आपण ही चकली भाजणी भिजवताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे चकली कुरकुरीत होते व जास्त काळ टिकली जाते, अजिबात लूज पडत नाही व आपण चकल्या तयार करताना त्या तुटल्या देखील जात नाही. आता आपण तेल चांगलं चोळून घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. साधारण 2 चमचे इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा धने व जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे. धने व जिरे चांगले खरपूस भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे. 1 चमचाभर ओवा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत. तीळ टाकून घेतल्यामुळे चकलीला छान टेस्ट येते. ही संपूर्ण जिन्नस आपल्याला या पिठामध्ये चांगली एकत्र करून घ्यायची आहेत. सर्व साहित्य चांगली एकत्र करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपण जे घेतलेले मसाले किंवा जिन्नस आहेत ते संपूर्ण पिठामध्ये एकसारखे पसरले जातील व एकाच ठिकाणी तिखट किंवा मीठ पडलं जाणार नाही. संपूर्ण जिन्नस पिठामध्ये चांगली एकत्र करून झाली की आपण आपल्या हाताला सोसवेल इतपत गरम पाणी या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 कप इथे आपण पाणी वापरलेलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक होऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला 2 ते 2.5 कप आपल्याला पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना एकदम गरम पाण्याचा वापर केल्यामुळे चकल्या अजिबात तुटल्या जात नाहीत व तेलामध्ये विरघळल्या देखील जात नाही. आपल्या हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण हलकंसं कोमट झालं की हाताने चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ भिजवताना एकदम जास्त घट्ट किंवा एकदम सैल भिजवून घ्यायचं नाही. हे पीठ एकदम सैल भिजवलं तर चकल्या तेलामध्ये सुटल्या जातात व एकदम कडक भिजवलं तरी देखील चकल्या एकदम कडक होतात, अजिबात खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे हे पीठ भिजवताना आपल्याला एकदम जास्त कडक किंवा सैल भिजवून घ्यायचं नाही. मीडियम हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. साधारण वरून पुन्हा मी 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. वरून पाणी टाकताना देखील पाणी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. अजिबात हे पीठ भिजवताना आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही. पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. अजिबात घट्टही नाही किंवा एकदम सैल देखील नाही. आता आपण लगेच चकल्या बनवायला सुरुवात करूया. चकली बनवण्यासाठी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मीडियम फ्लेमवर हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ह्या पद्धतीचा स्वारा आहे, त्याला मी चकली तयार करण्याची थाळी सेट करून घेतलेली आहे व आतून स्वाऱ्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ आतून स्वाऱ्याला चिटकलं जात नाही. तसेच स्वाऱ्या धुताना देखील आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज लागत नाही. संपूर्ण पीठ स्वाऱ्यामध्ये चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे. स्वाऱ्या आपण बंद करून घेऊयात. लगेचच आपण चकला तयार करायला घेऊया. चकला तयार करण्यासाठी इथे आपल्याला सेपरेट बटर पेपर घेण्याची गरज नाही किंवा पेपर घेण्याची गरज नाही किंवा एखाद्या ताटाची देखील गरज नाही. आपण असंच काहीही तेल तूप न लावता पोळपाटावरती ह्या चकल्या तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्ट कणिक भिजलेली आहे, त्यामुळे चकल्या अजिबात तुटल्या जात नाही. खूप सोप्या पद्धतीने अगदी मोठ्या साईजच्या काटेरी चकल्या बनवून तयार होतात. याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाच्या आपण चकल्या तयार करून घेऊयात. चकली तयार झाल्यानंतर जे शेवटचं टोक आहे ते थोडंसं मध्ये आपण प्रेस करून घ्यायचं आहे, त्यामुळे तळताना चकली तेलामध्ये अजिबात सुटली जात नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल संपूर्ण चकली तयार करून झाली की शेवटचं जे टोक आहे ते आतल्या जे पीठ आहे त्या पिठाला थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने ह्या चकल्या बनवून तयार होतात. अजिबात चकल्या तयार करताना
कुठेही तुटल्या जात नाहीत। सुरुवातीला 7 ते 8 चकल्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत, ते आपण लगेच तळून घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। चकली बनवताना सर्वात महत्त्वाची तिसरी टिप्स म्हणजे चकली तळताना तेल खूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर ह्या चकल्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला 2 ते 3 चकल्या सोडून घ्यायच्या आहेत। चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर वरती बुडबुडे किंवा बबल्स येतात, ते पूर्णपणे कमी होईपर्यंत त्याला आपल्याला झाऱ्या लावायचा नाही, त्यामुळे चकली तुटली जात नाही। संपूर्ण बबल्स थोडेसे कमी झाले की अलटीपलटी करून दोन्ही बाजूने चांगली खरपूस रंगावरती चकली आपल्याला तळून घ्यायची आहे। चकल्या चांगल्या खरपूस रंगावरती तळून घेतल्यामुळे त्या कडक कुरकुरीत होतात। त्यामुळे सर्वात महत्त्वाची चौथी टिप्स म्हणजे चकली भाजताना चांगली खमंग खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायची आहे। याच पद्धतीने संपूर्ण चकल्या आपण तळून घेऊयात। तुम्ही बघू शकाल एकही चकली तेलामध्ये सुटलेली नाही। खूप सोपी पद्धत आहे, अगदी कडक कुरकुरीत ह्या चकल्या बनवून तयार होतात। संपेपर्यंत छान त्या कडक कुरकुरीत राहतात। याच पद्धतीने संपूर्ण पिठाच्या चकल्या तयार करून खरपूस रंगावरती आपण तळून घेऊयात। 1 किलो प्रमाणात चकल्या बनवण्याची परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। मी सांगितलेल्या प्रत्येक टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर चकली 100% कडक कुरकुरीत होईल, अजिबात तेलकट होणार नाही। बऱ्याच वेळा चकल्या तयार करून झाल्यानंतर एकदम त्या तेलकट होतात, हाताला तेल लागतं, पण ह्या पद्धतीने तुम्ही चकल्या बनवल्यामुळे अजिबात कुठेही हाताला तेल लागणार नाही, अजिबात तेलकट ह्या चकल्या तयार होणार नाहीत। अर्धा ते पाऊण तासामध्ये 1 किलो पिठाच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत, रंग देखील खूप छान आलेला आहे। ही पद्धत वापरून मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स फॉलो करून तुम्ही जर चकल्या बनवल्या तर बघू शकाल मस्त खमंग कुरकुरीत झालेल्या आहेत व अजिबात तेलकट झालेल्या नाहीत, अजिबात हाताला कुठेही तेल लागत नाही। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने चकल्या नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।